शासकीय गोदा आरतीबाबत निर्णय घेण्यात आला आहे। गोदा नदी किनारी आता 19 फेब्रुवारीपासून महाआरती केली जाणार आहे। शासनाकडून पहिल्या टप्प्यात 10 कोटींचा निधी देण्यात येणार। गोदा जन्मोत्सवापासून महाआरतीला आता प्रारंभ होणार आहे। गंगेप्रमाणे आता गोदा आरतीलाही महाआरती या ठिकाणी करण्यात येणार आहे। 19 फेब्रुवारीपासून महाआरती करण्यात येणार आहे। गंगेप्रमाणे आता गोदा नदी किनारी सुद्धा महाआरती केली जाणार आहे। गोदा नदी किनारी आता 19 फेब्रुवारीपासून महाआरती केली जाणार आहे। या संदर्भात आता हा निर्णय घेण्यात आलाय। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। किरण, काय अधिकची माहिती? खरं तर ही अत्यंत महत्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण वाराणसीमध्ये ज्या पद्धतीने ही गंगेचं शासकीय महापूजा रोज करण्यात येतो, त्याच धर्तीवरती नाशिकमध्ये देखील हे गोदावरीचं रोज महाआरती म्हणजे शासकीय महाआरती करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी काही दिवसांपूर्वी नाशिकमधल्या एका महंतांनी केलेली होती। आणि त्याच अनुषंगाने काल सुधीर मुनगंटीवार हे नाशिक दौऱ्यावरती होते। नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी काल नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक महत्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भात नियोजन करण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी दिलेले आहेत। आणि या संपूर्ण गोष्टीला 10 कोटी रुपयांचा निधी सुद्धा काल मंजूर करण्यात आलेला आहे आणि 19 तारखेपासून या आरतीला प्रारंभ करू अशा पद्धतीचं एक माहिती काल मंत्री महोदयांनी दिलेला आहे। पण पुरोहित संघाचे काही आक्षेप आहेत, त्या संदर्भात त्यांनी एक आज प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे। त्यामुळे नेमकं पुरोहित संघ आता या संदर्भात काय भूमिका घेतात, त्यांचं काय भूमिका आहे हे आपल्याला बघणं महत्वाचं असेल। पण एक महत्वाचा निर्णय नाशिक संदर्भात हे काल झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। किरण, कशा प्रकारे याचं आता नियोजन केलं जाणार आहे, त्या संदर्भात काय माहिती? खरं तर गोदावरीची आरती रोज पुरोहित संघाकडनं केला जातो, पण याला थोडंसं भव्य स्वरूप द्यायचं असं एक मानस आहे आणि त्या संदर्भात या सगळ्या गोष्टींचं नियोजन करण्याचे आदेश काल सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेले आहेत। त्या संदर्भात हे पुढच्या काही दिवसांमध्ये या संदर्भात नियोजन केलं जाईल आणि अंतिम जी तयारीचं जे काही गोष्टी आहेत ते कळवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। पण 19 तारखेपासून म्हणजे साधारणतः 19 तारखेपासून आरतीला सुरुवात केलं जाईल अशा पद्धतीचे हे टेंटेटिव्ह नियोजन आहे आणि त्या संदर्भात तयारीचे आदेश मंत्री महोदयांनी दिलेले आहेत। त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडनं या सगळ्या आरतीचं कशा पद्धतीने नियोजन केलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल। किरण, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।